तिसऱ्या श्रावणी सोमवारला विशेष असं धार्मिक महत्त्व आहे। या तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात। ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा देखील या ठिकाणी केली जाते आणि एकूणच ही जी काही गर्दी आहे, मोठ्या संख्येने येणारे जे काही भाविक आहेत त्यांच्या गर्दीचं नियोजनाचं एक मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे। परंतु नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या तिसऱ्या पर्वणीला शाही पर्वणीच्या स्वरूपात त्यांनी एक रंगीत तालीम म्हणून याकडे ते बघत आहेत आणि एकूणच गर्दी नियंत्रणाचं नियोजन कसं असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नाशिकचे पोलीस अधीक्षक आहेत बाळासाहेब पाटील। साहेब, स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये। कशा पद्धतीनं आपण तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या गर्दी नियंत्रणाचं नियोजन करत आहात? संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरला देशभरातील भाविक हे मोठ्या संख्येने भेट देत असतात। विशेषतः तिसऱ्या श्रावणी सोमवारीमध्ये ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो। या प्रदर्शनासाठी लाखो भाविक साधारणतः 24 ते 26 किलोमीटरचा प्रवास हा रात्रभर करत असतात। दर्शनासाठी गर्दी होते, कुशावर्तांमध्ये आंघोळीसाठी गर्दी होते, काही लोक ब्रह्मगिरीलासुद्धा जातात। तर या सर्व महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत, या ठिकाणी होणारी संभावित गर्दी पाहता आणि मागील काही दिवसाचे अनुभव पाहता या येणाऱ्या श्रावणी सोमवार तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि या गर्दीला कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व विभागाच्या समन्वय बैठक घेऊन प्रत्येकाचे रोल डिफाईन करून त्याची एक रंगीत तालीम उद्यापासून आम्ही सुरू करत आहोत। त्याचाच भाग म्हणून एक 2027मध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, त्यातले जे हायटेक कुंभमेळा याच्या अंतर्गत येणारे काही महत्त्वाचे विषय आहेत। त्यामध्ये AI बेस्ड CCTV कॅमेरा, याच्यामध्ये क्राऊड कंट्रोल, क्राऊडचा डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासंदर्भातील यंत्रणा आणि इतर समांतर गोष्टी याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर हा तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त होणार आहे। याच्यामध्ये काही एरर्स असतील तर आपल्याला ह्या 1 वर्षभरामध्ये त्याचं करेक्शन करता येऊ शकतं। या दृष्टिकोनातून ती यंत्रणा वापरली जाणार आहे। याचबरोबर वायरलेसपेक्षा वेगळं एक मोबाईल नेटवर्क हे ह्या ठिकाणी टेस्ट करून पाहिलं जाणार आहे। वायरलेस आणि मोबाईल याच्या आधारे कम्युनिकेशनची साधनं कशी वापरली जाऊ शकतात याचं एक प्रात्यक्षिक या निमित्ताने केले जाणार आहे। आणि साधारणतः खंबाळा या ठिकाणी सर्व बाहेरून येणारी वाहनं ही थांबवली जाणार आहेत। जशी नाशिकवरून येणारी, घोटीवरून येणारी सर्व वाहनांना खंबाळे पार्किंगच्या ठिकाणी थांबवलं जाणार आहे आणि तिथून ST बसच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरपर्यंत ड्रॉप केले जाणार आहे। त्याचबरोबर जव्हार आणि हर्सूलवरून येणारी सर्व वाहनं ही आंबोलीच्या त्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी थांबवली जाणार आहेत आणि तिथून पुढे बसेस येणार आहेत। शहरातील इतरसुद्धा वाहनं जे पार्किंग व्यतिरिक्त लागलेले आहेत त्यांना बाजूला करण्यासाठी मोठमोठ्या क्रेन त्या ठिकाणी वापरण्यात येणार आहेत आणि संपूर्ण बारीच्या मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून वेगवेगळे स्क्वॉड, सिव्हिल ड्रेसमधले स्क्वॉड हे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीत त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणचं नैसर्गिक परिस्थिती पाहता त्या ठिकाणी कुठलाही धोका उद्भवू नये, त्याचबरोबर कुठलाही गुन्हा घडू नये या दृष्टिकोनातून परिपूर्ण सज्जता ही पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे। सर, साधारणपणे किती भाविक या तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त येण्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जातो आहे? साधारणतः गेल्या सोमवारी 2 लाख भाविक आलेले होते। अपेक्षित आहे की 5 ते 6 लाख भाविक या तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्या ठिकाणी भेट देतील। ही फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं आणि गर्दी होणारे ठिकाण जे आहेत ते मुख्यतः मंदिराच्या ठिकाणी, कुशावरच्या ठिकाणी ही जास्त गर्दी होण्याची शक्यता असते। साधारणतः 5 ते 6 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे। सर, गेल्या सोमवारी आम्ही बघितलं की कुशावर्तावर एक मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आणि गर्दी नियंत्रण जे आहे म्हणजे ते आउट ऑफ कंट्रोल गेलं होतं। खूप मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी आले होते। तर कुशावर्त जो परिसर आहे त्याची जर भौगोलिक रचना जर बघितली तर अतिशय अरुंद असा तो भाग आहे, म्हणजे येण्या जाण्याचे मार्ग देखील अरुंद आहेत। तर त्या ठिकाणी आपण काही विशेष व्यवस्था म्हणजे होल्ड अँड रिलीजची अशी काही व्यवस्था करण्याचं काही आपलं नियोजन आहे का? अगदी बरोबर आहे। ज्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात येते आणि एकाच ठिकाणाहून एंट्री आणि एक्झिट ठेवली तर त्या ठिकाणी स्टॅम्पेड होण्याची शक्यता खूप जास्त असते। त्यामुळे येणारे पब्लिक किंवा भाविक यांचा फ्लो कंटिन्यू चालावा या दृष्टिकोनातून एका बाजूने एंट्री आणि दुसऱ्या बाजूने एक्झिट अशा स्वरूपाची जे आपण सिंहस्थामध्ये यंत्रणा ठेवतो तशाच स्वरूपाची सोय कुशावर्तावर या निमित्ताने करण्यात येणार आहे। आणि मंदिरामध्ये सुद्धा त्याची एक कॅपॅसिटी ठरलेली आहे की जास्तीत जास्त किती भाविक दर्शन घेऊ शकतात। तर ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी मंदिराची वेळसुद्धा वाढवण्याबाबतीमध्ये प्रशासनाबरोबर ट्रस्टबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे
ट्रस्टींच्या सर्व संबंधितांशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्याचबरोबर मंदिराच्या व्यवस्था जी आहे, ज्या ठिकाणी दररोजचं दर्शन होतं त्याच्याऐवजी आरशामधून ज्या ठिकाणी दर्शन होतं त्या ठिकाणावरून आपल्याला डायव्हर्ट करता येऊ शकतं का, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना डायरेक्ट दर्शनाचा लाभ मिळू शकतो. अशा स्वरूपाच्या काही सूचना आम्ही त्यांना केलेल्या आहेत आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक या निमित्ताने सोमवारच्या निमित्ताने होणार आहे. सर, हे झालं तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने, परंतु आता कुंभमेळा देखील होतो आहे, त्याचंही नियोजन आपण करत आहात. तर कुंभमेळ्याच्या दृष्टीने जर बघितलं तर खूप मोठ्या संख्येनं म्हणजे प्रत्येक पर्वणीला खूप मोठ्या संख्येनं भाविक म्हणजे साधू संतांबरोबर अनेक भाविक तिथे येतील. तर त्या दृष्टिकोनातून कुशावर्त कुंड जे आहे ते अपुरं पडेल भाविकांच्या दृष्टिकोनातून. तर त्यासाठी वेगळी काही उपाययोजना काही करण्याचा आपण नियोजित केलं आहे का? तसं काही आपल्या आराखड्यामध्ये आपण समावेश केला आहे का त्याचा? प्रयागराजचा कुंभनंतर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी किंवा नाशिक या ठिकाणी होणारा कुंभमेळा हा तेवढ्याच महत्त्वाचा, त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आणि हायटेकमध्ये कुंभ होईल या दृष्टिकोनातून संपूर्ण नियोजन हे सध्या सुरू आहे. कुशावर्त या ठिकाणी असणारे भौगोलिक रिस्ट्रिक्शन्स हे लक्षात घेता आणि संभाव्य गर्दी ही पाहता त्याला अल्टरनेटिव्ह किंवा त्याच्या संदर्भात भाविकांना सोयी निर्माण करणारं एक पवित्र स्थान निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये या विचार झालेला आहे. आणि त्र्यंबकेश्वरच्या बाहेर एक स्वतंत्रपणे घाट गोदावरीवर निर्माण करण्याचं काम हे काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. हा प्रशस्त घाट असणार आहे. भाविकांना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी स्नान करता येईल. मॅक्झिमम भाविक त्या ठिकाणी जाऊन स्नान करू शकतील अशी कॅपॅसिटी असणारा साधारणतः 2100 मीटरचा घाट हा त्र्यंबकेश्वरमध्येच निर्माण करण्याचं काम थोड्याच दिवसामध्ये सुरू होत आहे. आणि मला वाटतं की येणारे करोडो भाविक जे आहेत त्यांना अकोमोडेट करण्यासाठी आणि त्यांना स्नानाचा लाभ देण्यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता होती. कारण कुशावरचे नॅचरल काही लिमिटेशन्स आहेत, त्या लिमिटेशन्समुळे भाविकांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. परंतु भविष्यामध्ये जे भव्यदिव्य काम होणार आहे त्याच्या अनुषंगाने भाविकांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही हे मात्र निश्चित. तर आपलं म्हणणं बरोबर आहे की भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा कोणती दुर्घटना घडू नये म्हणून आपण या सगळ्या व्यवस्था करत आहेत. परंतु मागच्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही बघितलं की नाशिकचं जर आपण उदाहरण घेतलं तर रामतीर्थ जे आहे म्हणजे जे रामकुंड आहे त्या ठिकाणी स्थान महात्म्य असतं की तिथे स्नान केलं जातं आणि त्यावेळेस पर्याय म्हणून अनेक घाट निर्माण केले गेले. आणि दुसऱ्या पर्वणीला असं एक दिसलं की पोलीस बंदोबस्ताचा अतिरेक झाला आणि भाविकांनी कुंभमेळ्याकडे पाठ फिरवली. आपण नाशिकला महाकुंभ म्हणून बघतो आहोत, त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर नियोजन चालू आहे. जसं आपण सांगितलं की त्र्यंबकेश्वरला पर्यायी घाट आपण करण्याचं नियोजन आहे. तर किती भाविकांना तुम्ही कसं समजावून सांगणार की पर्यायी घाटांवर स्नानासाठी, कारण भाविकांची मानसिकता असते की कुशावर्ताचं काहीतरी एक स्थान महात्म्य आहे म्हणून त्या ठिकाणी भाविक जात असतात. मग अशा वेळेस भाविकांना नवीन पर्यायी घाटांकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून कसं आपण अवेअरनेस करणार? आता जे घाट होत आहेत ते जर आपण झाल्यानंतरचं दृश्य पाहिलं तर आपल्याला निश्चितपणे वाटेल की हे घाट खरं तर पूर्वी व्हायला पाहिजे होते. ह्या घाटाचं महत्त्व अत्यंत पावित्र्य तसंच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीच्या उगमापासून अत्यंत जवळ असणारा हा घाट आहे. त्याच्यामधलं फ्लो, त्याच्यामधलं पाणी हे स्वच्छ पाणी कसं राहील, कंटिन्यू पाणी कसं राहील, त्याचं हाईट कशी राहील, हे सगळं त्यामध्ये पाहिलं गेलं आहे. आत्ता जे 2003मध्ये जो कुंभमेळा झाला त्याच्यामध्ये साधारणतः 4 लाख भाविक हे कुशावर्तावर स्नान केलं होतं पर्वणीच्या दिवशी. 15मध्ये जो कुंभमेळा झाला त्यामध्ये 20 ते 25 लाख भाविकांनी स्नान केलं. आत्ता जो कुंभ होणार आहे त्यामध्ये जवळजवळ 1 कोटीच्या वर भाविक त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. आता 4 लाख, 20 लाख आणि 1 कोटीच्या वर हा जो वाढता दर आहे, या वाढत्या दरामधील जे भाविक आहेत त्यांना कुंभमेळ्याचं स्नान हे कुशावर्तावर करणं शक्य होणार नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये शक्य होणार नाही. कुठलीही यंत्रणा लावली तर ते शक्य होणार नाही. त्यासाठी अल्टरनेट देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ते स्थान महत्त्व त्र्यंबकेश्वरचं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये त्या ठिकाणी होणारे घाट, त्या ठिकाणचं गोदावरीचं त्या ठिकाणी असणारं अस्तित्व याचं महत्त्व जास्त आहे. त्यामुळे हे मान्य आखाड्यांच्या माननीय महंत साधूंनी हे मान्य केलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच हा विषय पुढे गेलेला आहे आणि शासनाने या बाबतीमध्ये आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्याच्या आधारेच हा घाट हा नवीन होत आहे आणि त्याला सगळ्यांचा पाठिंबा हा बैठकीमध्येच बऱ्याच गोष्टी ह्या सिद्ध झालेल्या आहेत.
आपण बघितलं की तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय सूक्ष्म नियोजन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे या नियोजनातून सर्व भाविकांना अतिशय सुलभरित्या चांगल्या पद्धतीनं दर्शनाचा देखील लाभ या ठिकाणी मिळेल असा विश्वास या ठिकाणी पाटील साहेबांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.